दिवसाची सुरुवात मात्र अगदी एकाकी पद्धतीने झालेल्या सामन्यापासून झालेली आहे. झालेला सामना आपण पाहिला. पहिल्या सामन्यामध्ये मात्र एक मोठा विजय योगेश मार्तल यांच्या स्पिन मास्टर्स या संघाने मात्र आपल्या नावे केलाय. राहुल देवकर यांच्या यॉर्कर किंग संघाला मात्र धूळ चारली आहे. तर दुसऱ्या बाजूने स्वप्नील सावंत आणि राजेशजी खिल्लारी अर्थात एका बाजूला स्टंप शेकर्स आणि बॉल स्ट्रायकर्स या दोन संघांमध्ये एका नवीन सामन्याची सुरुवात आपण करतोय. तर या नवीन दिवसाची सुरुवात करत असताना मात्र पुन्हा एकदा जोरदार आवाज होऊन जाऊ द्या. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सामन्याची सुरुवात प्रणय सावंत स्ट्राईकवर. पहिलाच बॉल फॉलिंग स्वीप करायचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी करत होते. फ्रंट फुटवर जाऊन आडव्या बॅटने मात्र ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न प्रणय सावंत यांच्या माध्यमातून. बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर ऐश्वर्य आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलने मॅचची सुरुवात. करो व मरोची परिस्थिती आहे दोन्ही संघांवरती. पंचांचा निर्णय इथे मात्र येतोय. इट्स अ वाईट बॉल, नो बॉल, माफ करा, नो बॉलचा इशारा पंचांकडून. ओव्हर स्टेपिंग साठी मात्रचा आलेला हा निर्णय. त्यावर मात्र घेतली जाते 1 रन अर्थात नो +1 अशा 2 धावा स्कोर कार्डवर. तसं बघायला गेलं तर या मॅच मध्ये या दोन संघांच्या सामन्यामध्ये दोन संघांचं भवितव्य अवलंबून आहे. तसं बघायला गेलं तर बाउंड्री बॅशर्स आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ग्राउंड स्मॅशर्स या दोन संघांचं भवितव्य या सामन्यावरती अवलंबून आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर स्पिन स्टंप शेकर्स स्वप्नील सावंत यांचा संघ 3 सामने आतापर्यंत खेळलाय, एकही मॅच जिंकता आलेली नाहीये. तर दुसऱ्या बाजूने बॉल स्ट्रायकर्स 2 सामने खेळलाय आणि दोन्ही सामन्यांमध्ये मात्र त्यांना सुद्धा हार पत्करावी लागलेली आहे. त्यामुळे एकच संधी आहे ती स्टंप शेकर्स कडे आणि बॉल स्ट्रायकर्स कडे मात्र अजूनही 2 मॅचेस आहेत. ही मॅच पकडली तर यानंतर आणखीन एक सामना खेळण्याची संधी त्यांना या स्पर्धेदरम्यान मिळणार आहे. प्रणय सावंत आणि हर्षवर्धन साळुंखे अर्थात मनी ओपनिंग पेअर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग करतोय ऐश्वर्य. पुन्हा एकदा मात्र अंबरनाथ स्टाईलने करत असलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अंबरनाथ शैली या गोलंदाजीसाठी का म्हटलं जातं तर अशा गोलंदाजीची सुरुवात मात्र अगदी आपण जर पाहिलात तर अंबरनाथ या शहरापासून झाली आणि अंबरनाथ नंतर बदलापूर, कल्याण, डोंबिवली, दिवा अशा भागामध्ये मात्र अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातं सध्याच्या घडीला. आणि त्या परिसरामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीची बॉलिंग शैली, गोलंदाजीची शैली आहे ती खूप मोठ्या प्रमाणात गोलंदाजांकडून हाताळली जाते. त्यामुळे त्याला एक नाव पडलंय अंबरनाथ शैलीची गोलंदाजी. या वेळेला सुद्धा पुन्हा एकदा मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कव्हर क्षेत्राकडून मयुरेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. खरं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची सुरुवात याच मुंबई शहरातून झाली आणि जसं आपण कालही ऐकलं सन्माननीय सचिन भाऊ पडवळे यांच्या माध्यमातून, जर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा उगम कुठून झाला असेल ना तर तो आपल्या या मुंबईच्या अभुदय नगरातून झालाय. आणि यावेळेला मात्र एक दर्जेदार चौकार प्रणय सावंतच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. अभुदय नगरच्या छोट्या बिल्डिंगच्या कंपाऊंड्स मध्ये मात्र खेळलं जाणार हे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट हळूहळू मात्र संपूर्ण मुंबापुरीमध्ये खेळलं जाऊ लागलं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेळलं जाऊ लागलं. आणि आज सध्याच्या घडीला आपण जर पाहिलात ना तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या सगळ्यात मोठ्या स्पर्धा जर कुठे होत असतील ना तर या आपल्या मुंबई नगरीमध्ये होतात. मग त्यामध्ये आपण जर पाहिलात तर सोनसाखळी चषक असेल अर्थात सिद्धी पॅकरचं आयोजन असेल, वायकट्टा सारखी एक मोठी स्पर्धा असेल आणि यावर्षी मात्र सगळ्या मुंबापुरीचं लक्ष वेधलंय ते अभुदय नगर प्रीमियर लीगने. कारण असं आयोजन मला वाटतं मुंबई शहरात तरी आतापर्यंत अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वामध्ये कधीही झालेलं नाहीये. असं एक देखणं दिमागदार आणि दर्जेदार नेत्रदीपक नयनरम्य असं न भूतो न भविष्यती असं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयजच्या माध्यमातून. या वेळेला मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावांची घोषणा होते. लागू केला जातोय पंचांकडून मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22. व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धाबेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर, टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा रन्स. बॉलर नेम मयुरेश. या वेळेला मात्र चांगला बॉल, शरीराचा वेध घेतोय हर्षवर्धन साळुंखे. मनी शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलने मात्र सांगता होतीये. सुरुवात झाली आहे सामन्याची डॉट बॉल पासून. मयुरेश मात्र पहिला बॉल नो बॉल हाताळला, व्हाईट बॉल हाताळला, तदनंतर मात्र आता निर्धाव चेंडू. यावेळेला फुलर लेनचा बॉल हा फॉली होता मात्र त्याला मात्र सरळ खेळण्याचा प्रयत्न हर्षवर्धनच्या बॅटमधून मात्र हा एकेरी धावेचा फटका.
लॉंग ऑन कडे जात असताना फिल्डर मात्र तिकडे उपस्थित होते. एकच धाव घेण्याची संधी मिळते. आणखीन एक सिंगल रन घेतली जाते. एकेरी दावेने मात्र धाव संख्या जी आहे ती पुढे सरकेल. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 हा आकडा या स्पर्धेसाठी अतिशय महत्वपूर्ण राहिला, कारण इमारत क्रमांक 17चं अर्थात युनायटेड क्लब ऑफ 17 बॉईज यांचं हे आयोजन आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र गॅपमध्ये फटका. हर्षवर्धन साळुंखेच्या बॅटमधून मात्र या वेळेला येतो एक दिमागदार चौकार. ये दिल मांगे मोर, यहां पर रन मिलेंगे 4. 4 धावा येत आहेत. चौकारासोबत मात्र स्कोर पुढे सरकेल. 21 या धाव संख्येवरती स्कोर कार्ड. आणि या वेळेला ईट का जवाब पत्थर से. डीजे 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 थँक्यू. जर आपल्याला सांगितल्यानंतरच वाजवा प्लीज. आपण लगेच वाजवू नका, हे आपल्याला विनंती आहे. मगाशी सुद्धा आपल्याला सांगितलं गेलंय, जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत वाजवू नका. सेनेचे भारतीय कामगार सेनेचे सन्माननीय अध्यक्ष आणि त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय अरविंदभाई सावंत यांचं व्यासपीठावरती शुभागमन होते. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात भाईंचं आपण हार्दिक स्वागत करूया. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सन्माननीय अरविंदभाई सावंत. आपलं युनायटेड क्लब ऑफ 17 बॉईज आयोजित अभुदय नगर प्रीमियर लीग 2025 मध्ये एक भव्य आयोजन आपण पाहतोय. अगदी मुंबापुरीला आपल्याकडे लक्ष केंद्रित करायला लावणारी स्पर्धा.
दरम्यान इथे मात्र चांगला बॉल पाहायला मिळतो. चोरट्या धावेच्या प्रयत्नात डायरेक्ट हिट मारलाय गोलंदाजाने. रोहितला मात्र आणखीन एक सफलता मिळते की काय, परंतु पंचांनी मात्र DRS घेतलाय. बॅटिंग टीमचा हा डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टम वापरण्याचा निर्णय प्रणय सावंत यांनी मात्र या रिव्ह्यूची मागणी केली आहे. आता मात्र हायकोर्टातून निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टाकडे आलाय. पाहूया काय निर्णय घेतात आमचे टीव्ही अंपायर. अँड दूध का दूध पाणी का पाणी, बॅटर आउट. प्रणय सावंतला माघारी परतावं लागेल. आणखीन एक धक्का, रिव्ह्यू गमावलेला आहे तो मात्र बॅटिंग टीमने. आज आपल्या व्यासपीठावरती या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी, या सर्व युवा खेळाडूंना आशीर्वाद देण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या दक्षिण मुंबईचे कार्यसम्राट खासदार, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय अरविंदभाई सावंत यांचं शुभागमन आपल्या व्यासपीठावरती. व्हेरी वॉर्म वेलकम भाई, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज आयोजित अबुदयनगर प्रीमियर लीग 2025च्या या अंतिम दिवसामध्ये जवळपास 3500 सदनिका, त्यामधून निवडले गेलेले 120 खेळाडू, 10 संघ, 10 संघ मालक, 10 आयकॉन प्लेयर आणि अतिशय दर्जेदार अशी नेत्रदीपक नयनरम्य अशी स्पर्धा आपण पाहतोय या काळा चौकीच्या ऐतिहासिक अशा शहीद भगतसिंग मैदानामध्ये. ज्या काळा चौकी नगरीला अंडरआर्म आणि ओव्हरआर्म क्रिकेटचा एक मोठा वारसा, एक मोठी परंपरा आहे. अगदी आपण सातत्यपूर्ण चर्चा करतोय ती सन्माननीय स्वर्गीय एकनाथ धोंडू सोलकर साहेबांची. एक मोठा वारसा या स्पर्धेला, या मैदानाला, या परिसराला, या अबुदय नगरला, आणि तितकंच मोठं अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सुद्धा आपण या स्पर्धांच्या माध्यमातून या मैदानावरती पाहतो. अगदी अबुदय नगरच्या प्रत्येक बिल्डिंगच्या कंपाऊंड मध्ये खेळलं जाणारे हे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आज मात्र एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती या आयोजकांनी मात्र हा खेळाडूंना दिलेला एक मोठा व्यासपीठ, एक मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय. अबुदय नगरचा राजा, मुंबईचा रथाधीश याच्या आशीर्वादाने, अर्थात 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती, अर्थात आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा, त्याच्या आशीर्वादाने मात्र आज रंगणारी ही स्पर्धा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. मागील 3 दिवसांपासून, 3 रात्रींपासून खूप चांगलं योगदान, खूप चांगलं सहकार्य, आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं राहिलंय. दरम्यान इथे मात्र बॉल जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार, 4 धावा, चौकार. फुल टॉस बॉल होता, त्याचा पूर्णपणे घेतलाय समाचार, पाठवलाय चेंडू सीमारेषा पार, मिळवले धावा 4 आणि आलाय हा चौकार. धावसंख्या 34. 3 विकेट्स आणि याही वेळेला बॅक टू बॅक, बार बार लगातार पुन्हा जातो चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4, आणखीन एक चौकार. फलंदाज भालूच्या बॅटमधून दर्जेदार बॅटिंग, दर्जेदार स्पर्धा. पुन्हा एकदा मनगटी फटका खेळलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. एकेरी धावेवर समाधानी राहावं लागेल या वेळेला बालूला. 2 चौकार, 1 सिंगल त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आली आहे. इथे चौकार आहे, इथे षटकार आहे, इथे एकेरी धाव आहे, इथे दुहेरी धाव आहे, परंतु तिहेरी धाव मला वाटतं मागील 3 दिवसांपासून एकही त्रिकुट इथे मात्र पूर्ण केलं गेलेलं नाहीये, किंवा एकही तिहेरी धाव इथे घेतली गेलेली नाहीये. आणि या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर रनआउटची संधी, परंतु ती सुद्धा हातातून घालवलेली आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय, काय कॉलिंग आहे, काय कम्युनिकेशन आहे, काय कोऑर्डिनेशन आहे या 2 फलंदाजांमध्ये. आणि बालू बद्दल सांगायचं झालं तर मान्यवरांच्या माहितीसाठी, अगदी हा खेळाडू फलंदाज जो बालू आहे, मगाशी ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आले आहेत, हा खेळाडू खास चेन्नईवरून आपल्या अबुदय नगर प्रीमियर लीगच्या या स्पर्धेला खेळण्यासाठी मात्र आज मुंबई नगरीमध्ये आलाय, आपल्या काळा चौकी नगरीमध्ये तो आलाय. तर व्हेरी वॉर्म वेलकम आहे, अगदी स्वागत आहे आपलं बालूजी आपल्या काळा चौकी नगरीमध्ये, अबुदय नगर प्रीमियर लीग मध्ये. इतका मोठा प्रवास आणि त्यानंतर मात्र केला जाणारा हा परफॉर्मन्स आज नक्कीच काबिले तारीफ, वाखाणण्याजोगी मात्र बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जर का मी चेन्नई टू मुंबई इतका लांबचा प्रवास केलाय ना, तर मला आज आपल्या संघासाठी काहीतरी करायचंय, जेणेकरून मात्र माझी टीम पुढील फेरीमध्ये दाखल होईल. हेच लक्ष्य आहे, हाच निर्धार आहे, हाच निश्चय आहे. आणि या वेळेला मात्र चांगला फटका, परंतु पुन्हा एकदा मात्र एक रिस्क उचलली होती, एक धोका पत्करला होता. आणि हिंदीमध्ये म्हटलं जातं की रिस्क है तो इश्क है. एकेरी धावेनं मात्र इथे ओव्हरची होते समाप्ती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावा, म्हणजे जवळपास 10.5 धावांचा करंट रन रेट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय.
या दोन संघांची स्थिती आपण जर पाहायची झाली तर स्वप्नील सावंत यांचा संघ स्टंप शेकर्स जो आतापर्यंत 3 सामने खेळलेला आहे, एकही मॅच जिंकता आलेली नाहीये, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात राजेशजी खिल्लारी यांचा बॉल स्ट्रायकर्स ही तिसरी मॅच खेळतोय, परंतु या अगोदर दोन्ही मॅचेसमध्ये त्यांच्याही टीमला पराभव पत्करावा लागलेला आहे. परंतु तसं बघायला गेलं तर या दोन संघांच्या या सामन्यावरती दोन संघांचं भवितव्य अवलंबून आहे. बॅटिंग पॉवर प्ले, या बॅटिंग पॉवर प्लेचा रूल असा आहे की या बॅटिंग पॉवर प्लेचा स्वीकार फलंदाजांनी केल्यानंतर बाउंड्री लाईनवर फक्त 3च फिल्डर असतील, बाकीचे सर्व फिल्डर इनर सर्कल मध्ये पहिल्या वर्तुळाच्या आतमध्ये असतील. हे बाकीचे सर्व फिल्डर्स सर्व क्षेत्ररक्षक, फक्त 3च क्षेत्ररक्षक पहिल्या वर्तुळाच्या बाहेर. दरम्यान स्कोर जर आपण पाहिला तर 42 धावा पहिल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकातून 13, दुसऱ्या षटकातून 8 आणि 1 विकेट, दुसऱ्या षटकानंतर तिसरं षटक 9 धावा आणि 1 विकेट आणि चौथ्या षटकात 12 धावा. म्हणजे आतापर्यंतचं हे दुसरं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटची ओव्हर, पहिली ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि त्यानंतर 2 ते 5 म्हणजे या 4 ओव्हरमध्ये तुम्ही केव्हाही बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारू शकता. आणि जर 2 ते 4 षटकांमध्ये जर बॅटिंग पॉवर प्ले तुम्ही स्वीकारला नाही तर मॅन्डेटरी 5वी ओव्हर जी आहे ती बॅटिंग पॉवर प्ले असेल. ट्रोलिंग स्पोर्ट्स वरती मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आणि इथे मात्र यू मिस अँड आय विल डेफिनेटली इट असं म्हटलंय गोलंदाजाने फलंदाजाला. दिलंय उत्तर तोडीस तोड, इट का जवाब पत्थर से, फलंदाज बाद. आणि जशी ही विकेट आली आहे आपण जाऊया डीजे मास्टरकडे, एक छोटंसं सुमधुर संगीत ऐकूया आणि काही क्षणातच परत येऊया. होऊ शकता दक्षिण मुंबईचे कार्यसम्राट सन्माननीय खासदार, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय अरविंदभाई सावंत यांचा ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळतोय. साहेब स्वतः आज या ठिकाणी उपस्थित आहेत, भाई स्वतः आज या ठिकाणी उपस्थित आहेत. दक्षिण मुंबईचं आणि त्याचबरोबर भाईंचं एक वेगळं नातं राहिलंय, त्याचबरोबर अरविंदभाई सावंत आणि क्रिकेट हे सुद्धा एक वेगळं नातं राहिलेलं आहे. अगदी आपण जर पाहिलं तर शिवडीच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडांगणावरती, ज्याला पूर्वी खडी मशीन असं म्हटलं जायचं, त्या मैदानावरती मात्र भाईंनी सुद्धा क्रिकेट खेळण्यामध्ये आपली कित्येक वर्ष घालवलेली आहेत. असे आपल्याला लाभलेले स्थानिक खासदार अर्थात अरविंदभाई सावंत आज आपल्या व्यासपीठावरती. ओ यावेळेला मात्र पुन्हा एकदा पायावरचा बॉल होता, त्याला मात्र पाठीमागे फाईन लेग क्षेत्राकडे खेळण्याचा प्रयत्न, 2 धावांचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज करतायत आणि पंचांकडून मात्र लागू केला जातो यावेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23, अर्थातच 22च्या इशाऱ्याला इथे मात्र पंचांनी आम्हाला कळवलेल्या धावा आल्यात. बाईज आहे की लेग बाईज आहे? लेग बाईज, थँक्यू सो मच. लेग बाईजच्या स्वरूपातल्या, अर्थात बाईज आणि लेग बाईज रूल एकच आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23. अराउंड द स्टंप्स पुन्हा एकदा मात्र शरीराचा भेद घेणारा बॉल, परंतु थ्रो तितका खास नाहीये आणि खासदार साहेब आज आपल्या व्यासपीठावरती आहेत. पुन्हा लेग बाईजचा इशारा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या डावातले आणि टीमच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि बघा, या स्पर्धेच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आहे, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम सुद्धा राबवला गेलाय. ज्या ज्या वेळेला संघ 50 धावा पूर्ण करेल त्या वेळेला अभुदय नगरचा राजा म्हणजेच अभुदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या एका सामाजिक उपक्रमाला सहकार्य केलं जाणार या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. ते सहकार्य अशा पद्धतीचं आहे की ज्या वेळेला एखादा संघ 50 धावा बनवेल त्यावेळेला आदिवासी पाड्यातील आपल्या गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी 5 डझन वया या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून युनायटेड क्लब ऑफ 17 बॉईजच्या वतीने अभुदय नगरचा राजा अर्थात मुंबईचा रथाधीश अभुदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट म्हणून दिल्या जाणार आहेत. म्हणजे क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र कुठेतरी एक सामाजिक उपक्रम सुद्धा मंडळाने आज हाती घेतलाय. तर त्यासाठी मात्र कौतुक असेल ते युनायटेड क्लब ऑफ 17 बॉईजचं. आयोजक म्हणून क्रिकेटची एक दर्जेदार स्पर्धा तर राबवलीच आहे, परंतु त्या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून एक सामाजिक काम सुद्धा इथे मात्र हाती घेतलंय. जेव्हा जेव्हा मात्र 50 धावा पूर्ण होतील त्या वेळेला मात्र
त्या संघाच्या वतीने आणि या संपूर्ण आयोजन समितीच्या वतीने अभुदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अभुदयनगरचा राजा, मुंबईचा रथाधीश या मंडळाच्या हाती 5 डझन वया प्रत्येक 50 धाबांनंतर सुपूर्द केल्या जाणार आहेत. आणि जितक्याही वेळेला आतापर्यंत 50 धाबा बनल्यात तितक्या वेळेला 5-5 डझन वया करत मला वाटतं आतापर्यंत नाही म्हटलं तरी एक 25-30 डझन वया तरी या ठिकाणी झाल्या असाव्यात. इतक्या वेळेला 50 धावा या मैदानावरती बनलेले आहेत. फुल टॉस बॉल आणि या वेळेला मात्र चांगलं पदल आलित्य पाहायला मिळते. फुटवर्क खूप चांगले, रनआउटची संधी आहे, बघूया काय घडते. आणि होय, दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात बॅटर आउट, फलंदाज बाद होतोय आणि अशा पद्धतीने मात्र हा पहिल्या डावाचा खेळ आपण समाप्त झालेला पाहतोय. आणि पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण आता वळणार आहोत. या पुढील सामना असेल आकाश नेराळे यांचा क्रिकेट क्रशर्स आणि त्यांच्या विरोधात सागर ढोले यांचा पॉवर चॅलेंजर्स. या दोन संघांमध्ये नाणेफेक होईल आणि या नाणेफेकीसाठी मात्र मायक्रोफोनवरती मुख्य व्यासपीठावरतून माझे सहकारी समालोचक अभिषेक पाटील आपल्यासोबत जुळले राहतील. थँक्यू. तर एकूण धावसंख्या झाली आहे ती 54 धावा आणि येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये सामना जिंकण्यासाठी मात्र आपण जर पाहिलं तर स्टंप स्ट्रायकर्सला हा सामना जिंकण्यासाठी 11 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 55 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. तर 6 विकेट्स आतापर्यंत गमावले, 5 ओव्हरमध्ये बनवल्या 54. येत्या डावामध्ये मात्र 55 धावांची आवश्यकता. आणि पुढील मॅचचा टॉस मेगा स्क्रीनवरती आपल्यासोबत अभिषेक पाटील. चेक चेक. धन्यवाद रोशन. तर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. खासदार, भारतीय कामगार सेना अध्यक्ष, माजी मंत्री माननीय श्री अरविंद भाई सावंत यांचे या ठिकाणी शुभागमन आणि साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. अभ्युदयनगर प्रीमियर लीग एक अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा आणि दोन्ही संघांना विनंती आहे आपण लाईनअप करून घ्या. मैदानामध्ये हा टॉस केला जाईल. भाईंच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. शिवसेना उपशाखा प्रमुख माननीय श्री दिलीपजी बने साहेबांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जातोय. व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री, खासदार, भारतीय कामगार सेना अध्यक्ष माननीय श्री अरविंद भाई सावंत साहेबांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे भाईंसाठी. भाईंचं क्रिकेटवरचं प्रेम आणि वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त भाईंनी उपस्थिती दर्शवली आहे. या स्पर्धेमध्ये माजी केंद्रीय मंत्री, खासदार, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष माननीय श्री अरविंद भाई सावंत यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आयोजन समिती अविनाश मिटबावकर आणि सचिन चक्रू रावल आणि संपूर्ण टीम 17 जण काय करू शकतात भाई, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही प्रीमियर लीग आहे. अभ्युदयनगर 3000 वसाहत आपण पाहतोय, तब्बल 43 इमारती आणि या 43 इमारतींमधून जर आपण पाहिलं तर आणि त्याचप्रमाणे भारतीय कामगार सेनेचे चिटणीस माननीय श्री दिलीपजी जाधव यांचा देखील यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. माननीय श्री अविनाश बिटबावकर यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. साहेबांना देखील मायेची आणि प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचा आणि सुगंधाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन साहेबांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. तर मॅच थांबवा प्लीज 2 मिनिटं. भाई, अभ्युदयनगर प्रीमियर लीग आपण पाहतोय. भाई, काय म्हणाल या स्पर्धेविषयी? तब्बल अभ्युदयनगरामध्ये 43 वसाहत आहेत आणि त्या 43 वसाहतीमधील 120 खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये आखले गेले. 10 आयकॉन खेळाडू म्हणून आपण पाहतोय. आणि विशेष बाब म्हणजे साहेब, एकही स्पॉन्सरशिप न घेता या 2 जणांनी आणि या 17 जणांनी संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न केली. एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे आयोजन समितीसाठी. भाई, काय म्हणाल या स्पर्धेविषयी? अभ्युदयनगर प्रीमियर लीग 2025, अविनाशी मिटबावकर आणि सचिन चक्रू रावल. बने साहेब, दिलीप बने, अविनाश पिटबावकर, दिलीप शिंदे, त्यांचं नाव विश्वनाथ गिरकर यांनी खरं तर मी वेडा आहे याचा क्रिकेटचा. आज अभ्युदयनगरामध्ये दृष्ट लागण्यासारखी तुम्ही क्रिकेटचं आयोजन केलंय. महाराष्ट्र विकला जातोय सध्या. बाजारात उभे राहतात, बाटसाडी विकत घेतात, पण कुठली स्पॉन्सरशिप न करता 17 नंबर मधील 17 आणि 17नी 120 जणांना उभं केलं. याच्यासारखा आनंद नाही मी सांगतो मला. ही गोष्ट बनेसाहेब खूप आनंदाची आहे. लोक सगळीकडे आपलं सत्व आणि तत्व विकतायत आणि याने पैसे द्या, त्याने पैसे, आमचे फोटो लावा, काय गरज नाही. तुमच्याशिवाय आम्ही उभे राहू शकतो हे तुम्ही दाखवून दिलं. मिटबावकर, तुमचं मनापासून अभिनंदन. हे व्हायला हवं. नाहीतर यांना काही खेळताना तुम्हाला आयोजकांना ह्याला ह्याच्याकडे माग, त्याच्याकडे माग, कोण जास्त देतो, कोण कमी देतो,
कोणाचा झेंडा लावा, आमचा लहान फोटो का, तुमचा मोठा फोटो का. अरे झंझटच नको ना. यापेक्षा सगळ्यात मोठा फोटो खाली उभा आहे, तो आहे क्रिकेट आणि त्या क्रिकेटचे खेळाडू. आणि म्हणून तुम्ही 17 नंबरने एक मोठा इतिहास घडवला. बरं, अभ्युदय नगराच्या इतिहासामध्ये अशी कुठलीही स्पर्धा आजपर्यंत झाली नाही, ती तुम्ही केलीत. त्याबद्दल तुमच्या 17 नंबरमधील सर्व जे कडे 17 जण आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या मैदानात खूप खेळलोय, अभ्युदय नगरात अनेक मॅचेसमध्ये खेळलोय. तिकडे एकनाथ सोलकर सारखा खेळाडू तुमच्या अभ्युदय नगराचा होता. 11 नंबरच्या छोट्या ग्राउंडवर सुद्धा खेळलोय. पण आज मात्र मजा आली. मी याला सहज म्हटलं अविला, 4ही बाजूने ग्राउंड केलं असतं तर आणखी मोठं वाटलं असतं. जरी ते बॉक्स असेल तर तो बॉक्स सुद्धा सेंटरला ठेवायचा आणि ही जी बाउंड्री आहे ना ती संबंध सर्कल करायची. बघा, तुम्हाला आउट होण्याची पण आयोजकांची कल्पना किती भन्नाट आहे. पण मग एक सांगू का तुला, मगाशी 2 जे लॉंग ऑनला त्यांनी जे ड्राईव्ह केले ना, बाउंड्रीज मारल्या, अप्रतिम होत्या. अप्रतिम बाउंड्री, अप्रतिम. एक लेग स्पिनवर जी ऑफस्टिक उडून गेली ती आणखीन मस्त पाहायला मिळाली मला. आणि म्हणून गोलंदाज पण छान आहेत, फिल्डर पण, दोन्ही संघांना मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. पण एक लक्षात ठेवा, संघ म्हणून जसे इथे एकत्र खेळता, संघ म्हणून मुंबईसाठी पण एकत्र राहा. मुंबईच्या अस्मितेसाठी, मुंबईच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी एक राहा. एवढंच या निमित्तानं सांगतो. बने साहेब, मनापासून अभ्युदय, तुमचं अभिनंदन. खरा मराठी माणसाचा अवी तुझं खरंच सांगतो. म्हणजे अविनाश आहे, तू सध्या विनाशाकडे चाललोय आपण. त्यातनं अविनाश आपण घडूया. तो अविनाश मराठी माणसाचा होऊ द्या, तो अविनाश महाराष्ट्राचा होऊ द्या, तो महाराष्ट्राचा होऊ द्या. आणि उत्तम मॅन ऑफ द सिरीज, त्याला काय सुंदर मोपेड गाडी मिळणार आहे, छान. अरे वा, त्याला भेटायला बोलवा मला एकदा. पण डिझेलला पैसे मागू नये म्हणून सांग परत. पण तरी सुद्धा तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो. असेच एकत्र राहा, अशीच चांगल्या गोष्टी करा, चांगलं आयोजन करा. मराठी माणूस पुढे जाताना दिसला पाहिजे, त्यासाठी तुम्ही पाया रचायचं काम आज केलं. पुन्हा एकदा धन्यवाद आणि अभिनंदन करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिंका. आता लढायचं नाही, आता जिंकायचंय. खेळताना पण तसंच जिंकायचंय. धन्यवाद भाई. हे 17 जण, ही UC17 युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज, भव्य दिव्य हे आयोजन. अभ्युदय नगर प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व AC इव्हेंट्स हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. अविनाजी मिटबावकर आणि सचिनजी चक्रूलावल आणि संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेतली आहे. टॉस केला जाईल. रोशनजी, व्यासपीठावर पुढील सामन्याचा टॉस केला जातोय. अरविंदभाई सावंत साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. पॉवर चॅलेंजर्स आणि त्यांच्या विरुद्ध क्रिकेट क्रशर्स हा टॉस केला जातोय भाईंच्या शुभ हस्ते. आकाशजी नेराळे एका बाजूला आपण पाहतोय आणि ओम साळवी APL कॉल केलाय आणि UC17 म्हणजेच आकाशजी नेराळे यांनी हा टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. धन्यवाद भाई, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. असंच प्रेम, असंच सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहू, हीच अभ्युदय नगरच्या राजाच्या चरणी प्रार्थना. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद अभिषेक. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. बघा, सुरुवात झाली 2 चौकारांसोबत, त्यानंतर एक सिंगल आली आणि चौथ्या बॉलवर विकेट. हर्षवर्धन साळुंखे
हा मात्र सुरुवातीला थोडासा महागडा ठरला आणि त्यानंतर मात्र तितकंच चांगलं उत्तर दिलं फलंदाजांना. मयुरेश आलाय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या सोबत मात्र आपण जर पाहिलं तर तेजस आहे. आदित्य आउट होऊन माघारी परततोय. म्हणजे तेजस आणि मयुरेशची जोडी. स्ट्राईकवर मयुरेश असेल आणि इथे मात्र आल्यानंतर मात्र लगेचच आपण जर पाहिलं तर उलट्या बॅटने खेळलेला फटका मयुरेशच्या बॅट मधून आलाय. हा दर्जेदार चौकार. आयकॉन वर्सेस आयकॉन असा हा सामना होता. 5 बॉल पूर्ण 3 चौकार 1 सिंगल 1 विकेट असं मात्र या 5 बॉलचं विश्लेषण. मयुरेशने मात्र आल्या पावली मात्र जसा हा फटका सजवला अतिशय दर्जेदार असा चौकार. अगदी चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं. आणि या वेळेला मात्र आता हा डॉट बॉल निर्धाव चेंडून मात्र सांगता होईल पहिल्या षटकाती. आपण पाहिलं तर तब्बल धावा आल्या त्या 13. 55 धावांचं लक्ष. 55 रन्स टू विन असा मात्र हा दुसरा सामना आजच्या दिवसातला पाहायला मिळतोय. यानंतर मात्र नाणेफेक पूर्ण झाली आहे ती सामना क्रमांक 18 अर्थात क्रिकेट क्रशर्स आणि त्यांच्या विरोधात पॉवर चॅलेंजर्स अर्थात एका बाजूला आकाश निराळे आणि त्यांच्या विरोधात सागर ढोले. नवीन गोलंदाज ओमकार येतोय गोलंदाजीसाठी. एकंदरीत 5 सामने लीग फॉर्मॅट मधून खेळवले जातील. तदनंतर मात्र 2 उपांत्य फेरीचे सामने आणि एक मेगा फायनल अंतिम सामना आज दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या स्पर्धेतून मात्र रजा घेताना आपण पाहिलं नुकतंच दक्षिण मुंबईचे कार्यसम्राट खासदार भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय अरविंदभाई सावंत. दरम्यान प्रेक्षक मात्र आज दुपारच्या सत्रात थोडीशी कमी गर्दी दिसते. परंतु मला वाटतं संध्याकाळच्या सत्रामध्ये आता मात्र पुन्हा एकदा आज काळा चौकीची आणि या संपूर्ण शिवडी विधानसभेतील जी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची क्रिकेट प्रेमी जनता आहे ती पुन्हा एकदा मैदानावर गर्दी करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकेल. दरम्यान गोलंदाजीसाठी मात्र नवीन गोलंदाज ओमकार येतोय. फलंदाजीसाठी स्ट्राईक वरती मात्र तेजस असेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय ते मयुरेशला. आल्या पावली मात्र त्याने एक सुंदर चौकार सजवला होता. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय का काय. अपील केलाय. अपील ओमकार अपील करतोय. लाऊड अपील करतोय. ओमकार मात्र तिकडे मोठ्याने अपील करतोय. जीवाच्या आकांताने मात्र कुठेतरी पंचांकडे मागणी करतोय. आज आमचे पंच त्यांचंही हार्दिक स्वागत या स्पर्धेदरम्यान. अतिशय तटस्थ अशी पंचांची भूमिका निभावली आमच्या सर्व पंचांनी. गेल्या 4 दिवसांपासून आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा म्हणजे पहिला दिवस पहिली रात्र दुसरी रात्र मग काल सकाळपर्यंत म्हणजे आज सकाळपर्यंत स्पर्धा रंगली. बरोबर मला वाटतं 5:45 वाजले होते शेवटचा सामना संपेपर्यंत. आणि लगेचच मात्र लांबचा प्रवास करून मात्र दुपारच्या सत्रात परत एकदा आज मैदानावर दाखल झाले हे सर्व पंच. त्याबद्दल सर्व पंचांचं आम्ही विशेष कौतुक करतोय. UC17 आयोजित अबुदयनगर प्रीमियर लीग 2025 मध्ये आज आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. ओमकारचा पुढील चेंडू तेजससाठी. यावेळेला पुन्हा एकदा चांगली फिरकी बघायला मिळते. ओमकारचे बॉल ओळखण्यामध्ये मात्र अपयश होत आहे. फलंदाजांना मात्र या ठिकाणी थोडासा विचार करावा लागतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघेल का आतल्या बाजूला वळण घेईल ना हे थोडंसं ओळखणं कठीण जाते फलंदाजांना. तेजस यावेळेला बीट होतोय. आणखीन एक डॉट बॉल ओमकारच्या ओव्हर मधला. सुरुवात होते या ओव्हर नंबर 2 ची. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. ऑन साइडला मात्र टॅप केलं होतं चेंडूला. बॉल काही कलेक्ट करता येत नाहीये. स्टंप्स मात्र त्या ठिकाणी शरीराला लागून थोडेसे वागतायत आणि त्यानंतर मात्र एक धाव कंप्लीट. तेजसच्या बॅट मधून एकेरी धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती 16. मान्यवरांची मोठी मांदियाळी या स्पर्धेला लाभली आहे. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर बरेच मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित राहतील. बऱ्याच कलाकारांनी बऱ्याच सिने कलाकारांनी बऱ्याच छोट्या पडद्यावरच्या कलाकारांनी आपण या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या पाहिल्या. बऱ्याच रील्स आपल्याला त्या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळाल्या. आपल्या मेगा स्क्रीनवरती किंवा आपल्या कमिटीच्या आणि आपल्या खेळाडूंच्या स्टेटसला आपण ते बरेच सिने कलाकार पाहिले ज्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. अगदी आपण जर पाहिलं तर जावेद अली पासून अवधूत गुप्ते सरांपर्यंत आणि असे बरेच कलाकार ज्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला आम्हाला शुभेच्छा दिल्या गेलेल्या रील्स पाहायला मिळाल्या. दरम्यान हा षटकार आलाय. बऱ्याच वेळानंतर मात्र आज षटकार पाहायला मिळाला. काल संध्याकाळच्या सत्रापासून मात्र षटकारांचा थोडासा अभाव बघायला मिळाला होता. चौकार बरेच आले परंतु षटकारांचा अभाव बघायला मिळाला होता. मेगा स्क्रीनवरती सुद्धा आपण याचा आढावा घेऊया.
आतापर्यंत 3 दिवसांमध्ये किती षटकार आलेत, किती चौकार आलेत याची संपूर्ण माहिती आपण या मेगा स्क्रीनवरती थोड्या वेळात पाहू शकणार आहोत. प्रोलिंग स्पोर्ट्सने मात्र संपूर्ण अपडेट्स ठेवलेले आहेत या स्पर्धेचे. अगदी बारीक बारीक गोष्टी तुम्हाला मेगा स्क्रीनवरती दाखवल्या जातील. दरम्यान स्कोर जर आपण पाहिलं तर 23 सध्याच्या स्थितीला मात्र ही धावसंख्या. आणि याही वेळेला मात्र फॉलिंग स्वीप पाहायला मिळतोय. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय हा खणखणीत दर्जेदार APL चौकार. या चौकारासोबत मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 27 या धावसंख्येवरती. क्षेत्ररक्षक मात्र बनेल दर्शक आणि धावा मिळतील त्या 4. आलाय हा खणखणीत चौकार. आतापर्यंत आपण जर पाहिलात तर तब्बल 194 चौकार आणि त्याचबरोबर 16 षटकार या स्पर्धेमध्ये आपल्याला आलेले बघायला मिळतात. ही संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी मात्र पाहायला मिळू शकेल ती प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलद्वारे. आणि फलंदाज तेजस सांगतोय की त्यातले 4 माझे चौकार आहेत आणि 1 षटकार सुद्धा माझाच आहे. 20 रनवर बॅटिंग करतोय फलंदाज तेजस ओपनिंग पेअर मध्ये. या वेळेला मात्र टप्पा थोडासा बॅट पासून लांब ठेवला. अगदी फलंदाजाला लोटांगण घालायला लावलं गोलंदाज ओमकारने. डॉट बॉलने मात्र सांगता होते ओव्हर नंबर 2 ची. हे षटक मात्र आपण जर पाहिलं तर या षटकातून एकूण धावा जर आलेल्या पाहिल्या तर 14 आणि एकूण धावसंख्या झाली ती 27. 27 रन्स ऑन दी बोर्ड. 18 चेंडू आणि 28 धावा अजूनही गरजेच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजे थोडा है थोडे की जरूरत आहे असंच म्हणावं लागेल. 50% धावसंख्या आतापर्यंत पूर्ण झाली आहे. 50% धावा अजूनही बनवायच्यात. बॉल शिल्लक राहिलेत 18 आणि गरज आहे ती 28 धावांची. चालू असलेला सामना आपण बघतोय. एका बाजूला या दुसऱ्या सामन्यामध्ये खेळताना स्वप्नील सावंत यांचा स्टंप शेकर्स आणि दुसऱ्या बाजूला राजेशजी खिल्लारी यांचा बॉल स्ट्रायकर्स. दोन्ही संघांवरती मात्र डू ऑर डाय सिच्युएशन आहे. करो वा मरोची स्थिती आहे. स्टंप शेकर्स 3 मॅचेस आतापर्यंत खेळल्या. एकाही मॅच मध्ये मात्र त्यांना विजय हासिल करता आलेला नाहीये. तर राजेश खिल्लारी साहेबांच्या संघाला म्हणजे बॉल स्ट्रायकर्सला 2 मॅचेस मध्ये खेळताना आपण पाहिलं त्यांनाही दोन्ही मॅचेस मध्ये हार पत्करावी लागली होती. दरम्यान गोलंदाजीसाठी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती स्वतः ओनर राजेश खिल्लारी. थोडीशी वेगळी हेअरस्टाईल आहे संघ मालकांची. थोडासा वेगळा लुक आहे. काही असे खेळाडू सुद्धा आहेत या स्पर्धेमध्ये ज्यांनी या स्पर्धेसाठी मात्र वेगळी हेअरस्टाईल केली आहे. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्येच आपण जर पाहिलं परेश कारिया आतापर्यंतचा हायेस्ट विकेट टेकर बॉलर राहिलाय या स्पर्धेमध्ये. सिद्धेश भोसले यांच्या ग्राउंड स्मॅशर्स या संघामधून खेळताना आपल्याला तो पाहायला मिळतोय. टोटल 8 विकेट्स त्यांच्या नावावरती. गुड बॉलिंग परेश. आणि एक 5 विकेटचा हॉल सुद्धा आहे. आणि पहिली विकेटची पहिली वहिली हॅट्रिक या स्पर्धेतली. म्हणजे किती विक्रम आहेत बघा या खेळाडूच्या नावावरती. परंतु चर्चा आपण करूया राजेशजी खिल्लारी यांच्या गोलंदाजीची. दरम्यान इथे मात्र त्यांनी व्हाईट बॉल हाताळलाय. कुठेतरी नजर लागली त्यांच्या गोलंदाजीला. हा व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये येताना आपल्याला बघायला मिळतात. स्कोर जर आपण पाहिलात तर जाऊन पोहोचतोय 29 या धावसंख्येवरती. पाठलाग करायचंय 55 धावांचा. यावेळेला मात्र लेग ब्रेक केला. पुन्हा एकदा मात्र डाऊन द लेग स्टिक चाललाय चेंडू. वाईड +1 अशा एकूण 2 धावा या बॉलवरती मात्र अंकित केल्या जातील. स्कोरबोर्डवर धावसंख्या पुढे सरकते. 2 धावांची वाढ होते. 2 धावांची प्रगती होते. 2 धावांचा विकास होतोय. 2 धावांचा बदल होतोय. 2 धावांचं परिवर्तन होतंय. 2 धावांचा चेंज होतोय स्कोर कार्डवर. 31 आणि त्यानंतर मात्र आणखीन एका धावेची भर. 32 रन्स ऑन दी बोर्ड. 32 धावा स्कोर कार्डवरती. 23 धावा अजूनही गरजेच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. तेजस येतोय स्ट्राईकवर आणि तेजससाठी हाताळला गेलेला हा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल. राजेश खिल्लारी यांनी मात्र मला वाटतं कुठेतरी हत्यार टाकलेत. परंतु यावेळेला चांगला कमबॅक. विकेट कीपर मात्र त्या ठिकाणी अपील करत होते कॉट बिहाइंड साठी. बॉल बॅटमध्ये कोणताही संपर्क नाही. यावेळेला मात्र ओव्हर दी बॉलर झेड खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक मात्र बॉलला अडवतोय. बॉलची फेक करतोय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. एकेरी दावेडे मात्र स्कोर पुढे सरकतोय. स्कोर कार्डवरती आता सध्याच्या घडीला 34 धावा आहेत. 21 धावांची अजूनही गरज आहे. बॉल पूर्ण झालेत आतापर्यंत या ओव्हर मधले 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर. या वेळेला सरळ खेळाडूच्या हातामधून मात्र बॉल निसटलाय. बालू त्या ठिकाणी मात्र बॅकअप करतोय फिल्डरला. 1 रन मात्र तोपर्यंत पूर्ण केली जाते. बालूचं कौतुक मात्र नक्कीच अरविंदभाई सावंत यांनी सुद्धा केलं. अगदी आज चेन्नईवरून आज काळा चौकी नगरीमध्ये ते आलेत ही स्पर्धा खेळण्यासाठी विशेषतः. शेवटचा बॉल. यावेळेला मात्र स्वीप केलायचा प्रयत्न होता. बॅट हातातून सोडली. धाव मात्र काही सोडत नाहीयेत आणि ओव्हरची समाप्ती.
3 ओव्हर नंतर 12 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 36 धावा. म्हणजे जवळपास अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 19 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मानलं तर सोपं आणि मानलं तर कठीण असं हे लक्ष आहे. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी तुम्हाला देऊ शकत नाही. मग ती धावसंख्या माफक असो, ती धावसंख्या लोएस्ट असो आणि ती धावसंख्या हायएस्ट असो, कोणतीही धावसंख्या कधी तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल नाही याचा अंदाज लावणं किंवा त्यावर भविष्यवाणी करणं नेहमी चुकीचं ठरलेलं आहे. एक मॅच आपण अशीही पाहिली ज्यामध्ये एक धाव डिफेंड केली गेली, स्कोर लेव्हल झाला, त्यानंतर बॉल आउट करण्यात आलं. बॉल आउटच्या माध्यमातून ट्रॉफी हंटर्स हा संघ त्यावेळेला मात्र विजेता घोषित राहिला. यावेळेला मात्र काय जबरदस्त बॉल ओमकार कडून हाताळला गेलाय आणि तेजसला माघारी परतवलं जात आहे. मधली एसटी वाकवली आहे आणि त्रिफळाची क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड, विकेटचं पतन, खेळाडू बाद, विकेट घेता हुआ, एक सुमधुर संगीत बजता हुआ या डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. सुमधुर संगीत आपण ऐकता आहात आमच्या डीजे मास्टर्सच्या माध्यमातून. मधल्यामध्ये मात्र आपण त्यांनाही संधी देणार आहोत. एक चांगलं मनोरंजन तेही करतील. आपल्या स्पर्धेदरम्यान थोडंसं मनोरंजनही गरजेचं आहे. आणि यावेळेला मात्र ओमकारने दिशाहीन गोलंदाजी केली आहे. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावसंख्या पुढे सरकते आहे. चांगला पाठलाग सुरू आहे, परंतु मधल्यामध्ये एक विकेट आली तेजस सारख्या एका सेट बॅटरची. ज्या फलंदाजाने आतापर्यंत तळ ठोकला होता खेळपट्टीवरती, तो फलंदाज बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी मात्र ऐश्वर्य आला आणि इथे मात्र ऐश्वर्य नुसता आला नाही तर तो चौकार घेऊन आलाय. जबरदस्त शॉट आम्हाला ऐश्वर्याच्या बॅटमधून 41 धावा आल्याच मात्र ऐश्वर्याने आपले इरादे स्पष्ट केले. फिल्डरने बघा चांगला प्रयत्न केला, चांगले एफर्ट्स लावले, परंतु थोडासा बॉल वरती राहिला. अगदी हाताला लागला सुद्धा, परंतु असं म्हणावं लागेल की हात आई लेकिन मुंह ना लगी. चौकार येतोय ऐश्वर्याच्या बॅटमधून. हा नशिबाचा चौकार आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. अगदी बॅटर आणि बॉलर दोघांच्याही डोळ्यावरती चष्मा आहे आणि दोघांचीच बॉडी लँग्वेज आपण जर पाहात तर थोडीशी सिमिलरशी आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 42 धावा 42. आता मात्र गरज आहे ती 13 धावांची. बॉल शिल्लक राहिले ते या ओव्हर मधून मात्र आतापर्यंत 3 आणि यानंतर 9 चेंडू, म्हणजे 9 चेंडू 13 धावांचं हे समीकरण आहे. 9 बॉल 13चं इक्वेशन आहे. ओमकारचा पुढील चेंडू मयुरेशसाठी. या वेळेला मात्र सरळ खेळाडूच्या हातामध्ये खेळलाय हा फटका. ओमकारला मिळते आणखीन एक विकेट आणि या विकेट सोबत मात्र मिळेल डीजेला संधी. ऐकू एक सुमधुर संगीत. स्थितीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय इथे चौकार अपेक्षित केला जात होता, परंतु घडतंय काहीतरी वेगळंच. विकेट आली आहे. 8 बॉल आणि आता मात्र 13ची गरज आहे. बॅटिंगसाठी मात्र नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. रोहित. चर्चा सुरू आहे संघ मालक राजेश खिल्लारी आणि प्रणय सावंत यांच्यामध्ये. त्याचबरोबर एक इम्पॉर्टंट पार्ट या स्पर्धेतला ते म्हणजे क्षेत्ररक्षण. ते मात्र चांगलं सजवावं लागेल तुम्हाला बॉल टाकण्या अगोदर, कारण प्रत्येक खेळाडूची तुम्हाला चांगली जाणीव आहे. स्थानिक खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडू हा नेहमी कधी ना कधीतरी एकमेकांच्या विरोधात खेळले असावेत. त्यामुळे कशा पद्धतीची ते बॅटिंग करतात त्यानुसार तुम्हाला मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि गोलंदाजालाही त्या पद्धतीने मात्र बॉल हाताळायची की जिथे तुम्ही क्षेत्ररक्षक सजवलाय त्या दिशेनंच तुम्हाला खेळायला मजबूर करायचंय फलंदाजाला. ओहो, आणि या वेळेला पुन्हा एकदा रॉंग वन टाकलाय. पुन्हा एकदा बेल्स डिसमेंटल केलेत आणि फलंदाज बाद. कम ऑन डीजे.
एकंदरीत 3 विकेट या गोलंदाजाच्या नावावरती आहे. जबरदस्त बॉलिंग केली जाते ओमकार कडून. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ओमकार साठी. ऑन हॅट्रिक ओमकार अजून एक विकेट पटकावू शकेल का पाहूया. एकाच ओव्हर मध्ये 3 फलंदाज बाद. यावेळेला मात्र फॉलिंग स्वीप पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर तिकडे मात्र थोडंसं मिसफिल्ड करतायत. बॅकअप साठी फिल्डर आले, अन्यथा मात्र चौकार मिळवू शकला असता. फलंदाज एक धाव घेऊन समाधानी राहतोय. धावसंख्या आपण झालेली पाहतोय ती आता 43 या धावसंख्येवरती. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची आवश्यकता आहे. निम्मे चेंडू दुप्पट धावा. आता मात्र ओमकारने केलेल्या वेळ आपल्याकडे निर्धारित आहे आणि त्या निर्धारित वेळेत मात्र आजची रात्र, आजचा हा स्पर्धेचा अंतिम दिवस जो आहे तो पूर्ण करायचा आहे. त्यानंतर बक्षीस समारंभ, बरीच बक्षिसं सुद्धा आहेत या स्पर्धेदरम्यान. पारितोषिकांकडे जर लक्ष टाकायचं झालं तर खूप साऱ्या बक्षिसांचं वाटप आपल्याला या स्पर्धेदरम्यान करायचंय. एमर्जिंग प्लेअर साठी युनायटेड क्लब ऑफ 17 ची ट्रॉफी असेल. बेस्ट फिल्डर साठी सुद्धा तेच बक्षीस. मॅन ऑफ द सिरीज युनायटेड 17 कडून ट्रॉफी प्लस ऍक्टिवा स्कूटर. बेस्ट बॅटर साठी युनायटेड 17 ट्रॉफी प्लस LED टीव्ही. बेस्ट बॉलर साठी सुद्धा युनायटेड क्लब ऑफ 17 ट्रॉफी आणि LED टीव्ही असेल. आणि प्रत्येक मॅच मध्ये कॅप, टी शर्ट, बॉटल, स्किपिंग, हँड इनर्स आणि रिस्ट बँड अशी बरीच पारितोषिक आहेत. बॅटिंग पॉवर प्ले कंपल्सरी असेल शेवटच्या ओव्हर मध्ये, कारण आतापर्यंत बॅटिंग पॉवर प्ले 2 ते 4 ओव्हर मध्ये स्वीकारला गेला नव्हता. 3 फिल्डर बाहेर, बाकीचे सर्व खेळाडू आत. 6 बॉल 12चं समीकरण. पहिला बॉल आणि पहिला बॉल मात्र इनसाइड एज घेऊन विकेट किपर प्रणय सावंतच्या हातामध्ये चाललाय. काय करतील बॅटर. 5 बॉल 12 रन, 3 चौकार, 2 षटकारांची आवश्यकता आहे तसं बघायला गेलं तर. पुढे आलेत, समोर खेळलाय आणि पहिला चौकार. अजून 2 चौकारांची गरज आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. इवन इम्पॉसिबल सेज आई एम पॉसिबल. हार उन्हीं की होती है जो मान लेता है और जीत उन्हीं की होती है जो ठान लेता है. ज्येष्ठ कवी हरिवंशराय बच्चन सरांची ती कविता आम्ही नेहमी म्हणतो कि जब तक ना सफल हो चैन नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान मत छोड़ भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. 4 बॉल आहेत, 2 चौकार अजून ठोकायचेत. याही वेळेला वा, आणखीन एक दर्जेदार चौकार आलाय. मॅच मध्ये मात्र रंगत येते. आता मात्र 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये अजून एक चौकार ठोकायचंय फलंदाजाला. 51 धावा स्कोरबोर्ड वरती आलेले आहेत या 2 चौकारांनंतर. आता मात्र 3 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 4 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्न सोडायचे नाहीयेत, शेवटच्या क्षणापर्यंत लढायचंय. शेवटच्या 3 बॉलचा खेळ आणि या वेळेला मात्र शेपाडून खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट केली आहे, 1 रन आली आहे. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये मात्र 3 धावांची आवश्यकता. या वेळेला मात्र आता काय घडते बघूया. बॉल आउट होणार का या मॅच मध्ये. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. जरा मित्रांनो मॅच आवडली असेल तर या दोन्ही टीम साठी जरा टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेतला दुसरा बॉल आउट पाहायला मिळतोय की काय सध्या. जर 1 बॉल वर 1 रन आली तर स्कोर लेवल होणार आणि 1 बॉल आउट पुन्हा एकदा पाहायला मिळणार. 1 चेंडू 2 धावा, 2 धावा 1 चेंडू. प्रणय सावंत चर्चा करतायत, बालू तिकडे आलेत, संघ मालक राजेश खिल्लारी सुद्धा आता मात्र टेन्शन मध्ये.
काय मॅच रंगली आहे आणि काय बॅटिंग केली आहे या फलंदाजाने. निखिल, एक चेंडू 2 धावा. काय घडणार शेवटच्या बॉलवर. आणि या बॉलवर बॉल चाललाय सीमा रेषा पार. चौकार. चौकारासोबत मात्र हा सामना जिंकलेला आहे या वेळेला टीम स्टंप स्ट्रायकर्सने. कॉंग्रॅच्युलेशन टीम स्टंप स्ट्रायकर्स. काय बॅटिंग केली आज निखिलने. शेवटच्या बॉलवर 1 बॉल 2 धावांची गरज असताना मात्र हा चौकार त्याने ठोकून मात्र आपल्या संघाला जिंकवलंय. स्टंप स्ट्रायकर्स वॉन द मॅच. शेवटचा बॉल बघा, काय जबरदस्त असा स्क्वेअर कट पाहायला मिळाला निखिलच्या बॅट मधून. आणि अशा पद्धतीने मात्र या सामन्याची समाप्ती. पहिला सामना आज स्टंप स्ट्रायकरच्या नावावरती आलाय. स्टंप शेकर्स स्वप्नील सावंत यांचा संघ या मॅच मध्ये विजेता ठरतोय.